हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ज्योती सुरसे फॅशन मराठी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मनापासून. तर हे पहा, अशा पद्धतीने मी भाईचं मेजरमेंट माप काढलेले आहेत. ह्या पद्धतीने आपल्याला मेजरमेंट टाकून आपल्याला भाई कट करायची आहे. कोपऱ्यापर्यंतची भाई तर 10 इंच किंवा 9.5 इंच तुम्ही अशी कोपऱ्यापर्यंत भाईची कटिंग तुम्ही करू शकता. जशी तुम्हाला उंची साईज लागते तुम्ही तशी करू शकता. पण मला इथं 10 इंचची भाई कशी कट करायची तुम्हालाही दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये, त्यामुळे मग मी 10 इंचची भाई कटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत. तर 10 इंचची तयार भाई हवी असेल तर तुम्हाला 11 इंच, अर्धा इंच, 1 इंच असं दोन्ही पण साईडचं 1 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. 11 इंचाची उभी खडी म्हणजेच लांबी आणि रुंदी आपल्याला 10 इंचाची टाकायची आहे. डबल बॉक्स मार्क करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बॉक्स केलेला आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या भाईची सोपी आपण मापे कशी टाकायची हे तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने मी आता भाईचं पहिली घडी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. ते हे पहा, डबल फोल्ड असा पेपर आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने. तर आता आपल्याला भाईचं मेजरमेंट आपलं जे आपण पेपरवर काढलेलं आहे, लिहिलेलं आहे, तेच आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे. ते पहा, पूर्ण 11 इंच आपल्याला तयार भाई आहे आपली 10 इंचाची, तर आपल्याला 11 इंच पूर्ण लांबी घ्यायची आहे. तर पुढच्या साईडने अर्धा इंच तुम्हाला मार्क करून दाखवलं, तिथं आपल्याला डबल फोल्ड करण्यामध्ये भाईला जातं आणि इकडच्या साईडने पण आपल्याला अर्धा इंच शोल्डरच्या साईडने जातं. तर आपल्याला इथं 3.5 इंच मुंडा खोली टाकायची आहे. 2 इंच मार्जिन आतमध्ये यायचं आहे. शोल्डरच्या साईडने 1.5 इंचवर एक टिक करायची आणि 2 इंचवर एक टिक करायची. आणि आपल्याला काय करायचं, 2 इंचचं जे 1.5 इंचाचा जे भाग आहे ना, टिक केलं आहे ना, तिथून 2 इंच मार्जिन तिथपर्यंत आपल्याला रेष आखून घ्यायची. आणि अशा पद्धतीने त्या रेषेच्या बाहेर 1/2 इंच आणि आतमध्ये 1/2 इंच तुम्ही जाऊ शकता किंवा अर्धा इंच जाऊ शकता. जसे तुम्हाला मध्य ठेवायचं आहे, तुम्हाला जितकी त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करू शकता. ते पहा, जे अगोदर 2 इंचचं जे मी मार्क केलं होतं तिथून मी तिकडे आतमध्ये मार्जिनला 2 इंचपर्यंत पहिले मुंड्याचा आकार घेऊन दिला, मागच्या मुंड्याचा आकार दिला. आता आतमध्ये 1.5 इंचाचा आणि ते 2 इंचाचा मिळून आपल्याला अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता दंडघेर टाकला 6 इंच, 2 इंच मार्जिन, अशा पद्धतीने पूर्ण मार्क करून घेतले. ती भाई आपली पूर्ण मार्किंगची तयार झालेली आहे. आता कट करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने आता आपण कटिंग करून घेतलं. पहिल्यांदा मागच्या मुंड्याचं पहिलं कटिंग करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ती भाईचा पेपर उकलून आहे ना, डबल फोल्ड केलेला एक सिंगल साईड करून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने पूर्ण गोल आकाराची भाई आपली पुढच्या आणि मागचा मुंडा पूर्ण तयार आहे. हे बघा, पुढचा मुंड्याचा आकार पण किती सुंदर असा छान आलेला आहे. कुठेही घडी वगैरे पडणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर भाई कट केली तर कुठेही भाईचा वगैरे घोळ वगैरे येणार नाही. लांब भाई तुम्हाला एकदम परफेक्ट अशी बसून जाईल. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही भाईचं कटिंग केली तर तुमची पण भाई एकदम परफेक्ट बसेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. हे पहा, अशा पद्धतीने मी तुम्हाला मोजून पण दाखवते. बरोबर आपलं 10 इंचची घडी आलेली आहे. 11 इंचची पूर्ण भाई